नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करणार आहे. मित्रांनो, बातमी आहे, सुप्रीम कोर्टाचा नवीन आदेश, शासकीय व निमशासकीय सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नाविन्यपूर्ण आदेश लागू. या संदर्भामध्ये माहितीचे स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाविन्यपूर्ण आदेश. सर्वोच्च न्यायालयाने कोणता नाविन्यपूर्ण आदेश दिला आहे? तर आदेशामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे काय? कोणत्या प्रकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नाविन्यपूर्ण आदेश दिला आहे? तर उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता हमखास व आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरवरचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्याही वयात सेवानिवृत्त होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही. हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेच्या तत्वाचे पालन करणे ते योग्य प्रकारे वापरू शकते. आणि म्हणूनच हे प्रकरण एक लोकोमीटर अपंग इलेक्ट्रिशियनचे होते आणि ज्याला वयाच्या 58 वर्षी सेवानिवृत्त होण्यास भाग पाडले. दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना 60 वर्षे नोकरीत राहण्याची परवानगी होती, ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की राज्य सरकारने यापूर्वी दृष्टीबाधित कर्मचाऱ्याचं सेवानिवृत्तीच्या युगात कार्यालयीन निवेदने दिले होते, परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानिवृत्तीचे वय कमी झाले. अपीलकर्ता 18 सप्टेंबर 2018 रोजी सेवानिवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदन मागे घेण्यापर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील देण्यात आला. आणि माननीय न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी केली आणि संतुलित आणि न्याय्य निर्णय दिला. कोर्टाने कबूल केले की अपीलकर्त्यास समान दर्जा असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळण्याचा अधिकार आहे आणि हा फायदा केवळ ऑफिस मेमोरंडम मागे घेण्याच्या अनुसूचित तारखेपर्यंत नसून उपलब्ध होईल. आणि कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की ऑफिसचे निवेदन दिले केवळ हे 2019 पर्यंत लागू होते. अपीलकर्त्यास त्याच कालावधीत फायदा होईल. आणि या निर्णयावरून असे स्पष्ट होते की कोर्टाने समानतेच्या तत्वाला महत्त्व दिले आहेत, परंतु सरकारी धोरणांची वैधता आणि सीमा देखील मान्य केली आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे राज्यभराच्या धोरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची स्पष्टपणे पुष्टी केली. आणि कोर्टाने असे म्हटले की जेव्हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती दिली जाते तेव्हा ती पूर्ण राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच हा निर्णय केवळ विशिष्ट प्रकारच्या प्रकरणासाठीच नव्हे तर भविष्यातील अशा प्रकारच्या येणाऱ्या समान बाबीसाठी देखील हा एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरते. आणि हे स्पष्ट होते की सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात. आणि या निर्णयामुळे शासकीय प्रशासनात शिस्त व धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होते. हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वाचे अनुसरण करण्यात सर्व कर्मचाऱ्यांचा न्याय्य वागणूक दिली पाहिजे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.